नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे एका स्पेशल व्हिडिओमध्ये. मी सध्या आहे मध्य प्रदेशच्या बडवानी जिल्ह्यात आणि बोकार्टा या ठिकाणी आहे सध्या. आणि इथून आपण हे जंगल क्रॉस करून, डोंगर क्रॉस करून डायरेक्ट थेट तोरमाळ या ठिकाणी जाणार आहे. आता हा रस्ता नवीन आहे माझ्यासाठी, तुमच्यासाठी. स्थानिक लोक प्रवास करतात इथून, पण रस्ता थोडा कच्चा असेल आणि हेच कवर करण्यासाठी आजचा हा स्पेशल व्हिडिओ बनवते. तर जास्त टाईम वेस्ट न करता चला माझ्यासाठी. खेतियापासून बोकराटाच्या दिशेने निघालो. अवघे 18 किलोमीटर क्रॉस झाले होते की रस्त्यात ड्रोन उडवला आणि जी गोष्ट घडली ती अनपेक्षितच होती. एक सीन झालंय, आमचा ड्रोन झालाय क्रॅश ह्या अशा काहीतरी एरियामध्ये. ती सीन टाकतो तुम्हाला. सीन चांगला दिसत होता, म्हटलं एक ड्रोन शॉट घेऊ. आणि अशा काहीतरी एरियामध्ये ते पडलंय. ड्रोनची शेवटली क्लिप बघून आम्ही 2 साइट्स आयडेंटिफाय केल्या होत्या की ज्या ठिकाणी ड्रोन क्रॅश झाला असावा. मी पूर्ण हा एरिया बघितला, पण इथं काय ड्रोन आहे नाही. आणि जी लास्ट क्लिप होती ना, त्याच्यामध्ये तो कॉर्नर दिसतोय. याचा अर्थ ह्याच एरियामध्ये ड्रोन कुठेतरी आढळलाय. आता बॅड न्यूज अशी ना की समोरचं जे लेअर दिसते तुम्हाला, ह्याच्यात जर ड्रोन गेला असेल मग शोध सापडणं कठीण आहे यार. आणि ठोकला जरी गेला तरी देखील मग न्यूज चांगली नाही. हे एरियामध्ये तर नाहीये हे कन्फर्म झालं, पण वरती जिथं घाट सुरू होतो ना, त्या डोंगरावरती कोलाईड झाला तो. जर अशी वस्तू आपल्याला पूर्णपणे हाताळता नसेल येत ना, तर एकदम अंधाधुंदपणे न हाताळलेलंच बरं. ही माझी दुसरी घटना आहे. आम्ही आयडेंटिफाय केलेल्या पहिल्या ठिकाणी ड्रोन नव्हता आणि हे बघून मला थोडं चांगलं वाटलं, कारण त्या ठिकाणी ड्रोन सापडणं थोडं कठीण होतं. मात्र पहिल्या ठिकाणी जर मी गेलो नसतो तर मला ती जागा दिसली नसती जिथं खरोखर ड्रोन क्रॅश झाला आहे आणि मी त्या ठिकाणी जाण्याचं ठरवलं. हे जे समोर दिसतंय ना तुम्हाला, इथंच ड्रोन आढळलाय. आता वरती जाण्याचा रस्ता कसा असेल? ड्रोन उडवण्यासाठी सगळ्यात पहिले अशा एरियामध्ये, जर आपल्या आजूबाजूला उंच डोंगर आहेत, त्याला मॅक्सिमम अल्टिट्यूडवर आणायला पाहिजे, मग डायरेक्शनमध्ये फ्लाय करायला पाहिजे. मी डायरेक्शनमध्ये फ्लाय केलं आणि या ठिकाणी येऊन आढळलं. आता आपल्याकडे एकच पर्याय आहे, ड्रोन शोधणं. त्याच्याशिवाय पर्यायच नाही. अशा ठिकाणावरून तर पॉसिबल नाही चढणं. वर चढण्यासाठी विशेष अशी वाट मला दिसली नाही, मात्र रस्ता जे मला दिसलं वर चढण्यासाठी योग्य वाटलं ती वाट धरून मी वर चढण्याचा प्रयत्न केला. इथेच गाडीकडेच थांबलाय, त्याला म्हटलं तिथेच थांब, आणि मी इथून रस्ता पकडलाय बघा. आता आपल्याला जायचं आहे साईडला. चढाव तीव्र आहे म्हणून ना असं सेफ रूट शोधणं खूप गरजेचं आहे. इथं इथून जाऊ शकतो आपण. हे बघा, इथून कसं चढलोय मलाच माहिती. हे बघा, असे काहीतरी पायवाट इथं. आता आपला ड्रोन एवढ्याच एरियामध्ये कुठेतरी अडकलाय, ही गोष्ट पक्की. पहिले हा एरिया बघू. मित्रांनो, मी लहानपणी माझ्या गावाकडे खूप टाइम गेलाय आणि त्या अनुभवाचा थोडाफार फायदा इथे येतोय. डोंगरावर चढणं उतरणं
बाकी तो कॉन्फिडन्स आता माझ्यामध्ये राहिला नाही जसं पहिले होता. 1 ते 2 मिनिटाचा इंटरवल घेत मी जसं तसं वर चढलो. जवळपास 20-25 मिनटं झालेत. अशा ठिकाणी पोहोचलोय बघा. ड्रोन एकतर ह्याच दिशेमध्ये वरती नाहीतर खाली. मी जास्त खाली बघितलं नाही, पण ज्या प्रकारचा त्याचा ॲल्टिट्यूड होता ना, मला अंदाज आहे की वरती असावा. तर आपल्याला वरती शोधावं लागेल. या ठिकाणी सगळ्यात मोठं चॅलेंज होतं सुकलेल्या झाडाझुडपांमधून जाणं, कारण त्यांची काटे आणि त्यांची जी घनदाटता ती मला रोखून धरत होती. गेल्या 1.5 तासांपासून आपला ड्रोन आता सापडणार नाही या भीतीतून मी जात होतो. मात्र मला काहीतरी दिसलंय. हे बघा, तुम्ही विचार करा की मी कसा आलो असेल. 20-25 मिनटं झालेत. अशाच गोष्टीतून मी पुढे जातोय. झाड बघा, यांना आहे ना काटे यार. शिट. तो ड्रोन बघा समोर दिसतोय. हा बघा कुठे गेला रे. माझा हात पण थरथर कापत आहे. हा बघा. तर ड्रोनची कंडिशन काय आहे ना, ड्रोनची शेवटली क्लिप बघून मला अंदाज होता की ड्रोन झाडावरतीच आदळला आहे आणि ते बघावं लागेल. नेमकं तसंच झाड मी पाहिलं आणि त्याच्याच खाली ड्रोन पडलेला इथून होता. घेऊ. माझा अंदाज खरा ठरला. ही क्लिप पूर्ण अनकट टाका तुम्ही. ड्रोन सापडल्याचं समाधान तर होतं, मात्र ड्रोन तुटलेल्या अवस्थेत आढळला. हे बघा, वस्तू निर्जीव जरी असली तरी देखील आपल्या भावना जुळलेल्या असतात. ड्रोनला असं तुटलेलं पाहून मन नाराज झालं. ड्रोन तर भेटला. मित्रांनो, आयुष्यात आहे ना, देवावर आणि स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. अवघ्या 30 मिनिटांमध्ये मी हे पूर्ण हा डोंगर क्रॉस करून, हा साधा नाहीये बरं का, खूप उंचावरती इथे चढलोय. पण हे बघा असं काहीतरी. माझी हालत, हा जो डोंगर तुम्हाला दिसतोय ना, आता हा आपल्याला उतरायचा आहे. तिथून आम्ही ड्रोन फ्लाय केला होता. ते जे झाड दिसते ना तुम्हाला, बिलकुल ते बघा ते. आणि मी ह्या दिशेने आणण्याचा प्रयत्न केला, कारण हा घाट मला कॅच करायचा होता ड्रोनमध्ये. पण डायरेक्शन डायरेक्ट इथं आली त्याची, आणि चूक माझी होती. मी ॲल्टिट्यूड हाय घ्यायला पाहिजे होता. असंच होत राहता यार गोष्टी. आता चॅलेंज हे आहे की आपल्याला इथून खाली उतरायचं आहे आणि पुढे पण जायचं आहे. चला पुढे. तिथून सुरू केलं बघा आपण उतरायला. हे साधन आहे बरं का, पाय घसरतात अक्षरशः. 1-1 मिनिटाचा गॅप घेत मी आलोय. फिलहाल इथं चांगला रस्ता आहे आणि माझी हालत बघा. हे बघा, हे बघा. कारण इथून डायरेक्ट रस्ता आहे. खाली पडलं म्हणजे झालं काम. पण आपण ह्या रस्त्याने जाऊ. हा बघा, इथून तर पॉसिबल नाही यार. तोच रस्ता पकडावा लागेल तिकडून. ड्रोन तर सापडून गेला. आणि सगळ्यात मोठं चॅलेंज आहे हे झोडपं क्रॉस करणं.
मी रस्ता तरी चुकलो यार. ड्रोन तर सापडला, मात्र सगळ्यात मोठं चॅलेंज होतं ह्या जागेवरून खाली उतरणं. कारण ज्या वाटेवरून Picture अजून आपण आलो संपलेला होतो, नाहीये. ती वाट हरवली होती. कोणता रस्ता घेतला मी हेच विसरून गेलो. पण इथून तर खाली जायला रस्ता नाही पुढून आहे, मग कदाचित हा असावा. ही कुठली स्टंटबाजी नाही बरं का. जे इमोशन मी फील करतोय ना, ते तुम्ही व्हिडिओ मधून बघा. हे बघा खाली कसे हितेशला मी जाणून बुजून खाली ठेवलं की जेणेकरून योग्य वेळी तो मला खालूनच रस्ता दाखवेल, आणि त्यांनी तेच केलं. माझी काय हालत झाली ना, मी सांगू नाही शकत. हे बघा, अजून आपल्याला असेच रस्ते क्रॉस करून तिकडे जायचे. उतरण्यामध्ये रस्ता चुकलो होता ऍक्च्युली मी. चला, मी चढलो तो इथून इथं हा रस्ता पकडला होता मी. इथून चढलो मी, मला दिसलाच नाही की असा रस्ता आहे. हे बघा, तरी पण आपल्याला तिथं किचकट भागात जावं लागलं असतं यार. आपण सुखरूप खाली पोचलो आहे हे पाहून मोठा श्वास घेतला. मात्र केवळ ड्रोन शॉट घेण्यासाठी घेतलेला एक ब्रेक इतका मोठा होईल याची आम्ही कल्पना देखील केली नव्हती. खूप सारे व्हिडिओ आम्ही चॅनल टाकतो, पण आज रिअल ॲडव्हेंचर झालंय. हे बघा, हालत खराब झाली पूर्ण. महाग पडलं. काय म्हणतो हितेश? खूपच महागात पडला आज. काय म्हणतो हितेश ड्रोन बघून? ड्रोनची हालत खूप खराब झालेली. किंबल अडकवलाय मी तसं तसं. आम्ही जिथून उडवला होता 550 मीटर वरती अडकला होता तो. म्हणजे विचार करा, इथून काढून आणला साहिल सरांनी आज. आपली एक चूक आपलं मोठं शारीरिक आर्थिक नुकसान करू शकते. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. खूप घाई, अति उत्साहीपणा याचं चांगलं उदाहरण आहे. असोत, दुःख एकाच गोष्टीचं आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये ड्रोन शॉट नाही पाहायला भेटणार. आणि आम्ही हा व्हिडिओ तोरमाळपर्यंत कंटिन्यू करू किंवा नाही करू हा पण एक प्रश्न आहे. कारण 3 वाजलेत. ड्रोन अडकला होता 1 वाजता. किती वाजेला रे हितेश? 1 वाजता. बिलकुल 1 वाजता. 2 तास आम्हाला हा ड्रोन शोधायला लागले. 1 तास तिथं 1 तास इथं. खरं तर मला चढायलाच 1 तास लागले. आणि देवाची खरंच इतकी कृपा असेल ना, मी त्या पीकवरती गेलो आणि समोर मला ड्रोन दिसला. ती क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असेल. तर ठीक आहे यार, होत राहतात ह्या गोष्टी, काहीतरी शिकायला भेटतं. असोत, व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. पण ट्रिप कंटिन्यू आहे. दुसरा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. चला.